पुन्हा एकदा सर्व क्रीडासक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जताण, क्रिकेटचा महाकुंभ मेळा दमन दौरा 2024 अतिशय प्रतिम उत्कृष्ट आयोजन आपण पाहतोय. न्यू 40+ यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट. आणि बॅक टू नाऊन क्रिकेट. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. मान्यवरांच्या माहितीसाठी चालू सामना दोन दिग्गज संघामधून एका बाजूला गंगामाता गोंदवली तर दुसऱ्या बाजूला चौटा युवा मानकोली. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40 संघटनेचे माजी प्रेसिडेंट सन्माननीय गणेशदादा केनी यांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. त्या अगेन्स्ट गंगामाता गोंदवली. आणि पहिला चेंडू बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फॉलतून चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला, अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी झाली. फलंदाज योगेश दळवी याला या एका धावेने स्वतःचा आणि संघाचं ज्यांना अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होती ती बिनबाद 1. निर्धारित 4 ओव्हरचा सामना. चला गोलंदाज आपण देखील थोडंसं वेलकम घ्या, स्पीडअप करा, वेळेचं सहकार्य करा या ठिकाणी. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे आणि चेंडू जाईल की आउट ऑफ पार्क. माझ्या ठिकाणी अपारसोत्तम प्रयत्नांची पराकाष्ठा. पुन्हा एकदा 2 धाव घेण्याची संधी. 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती बिनबाद 3. चेंडूला थोडासा स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. लेग बाईचा इशारा आहे तो. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सत्य धावसंख्या होती ती 4. आदित्य वानखडे हे देखील आज या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. युगांचे परम मित्र आहेत आणि खऱ्या अर्थानं युगांच्या प्रेमा खातर किंवा आमच्या प्रेमा खातर ते देखील या स्पर्धेसाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आदित्य तुझं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची सांगता आपण पाहतोय. निर्धाव चेंडू सांगता धावसंख्या असते रे. फलंदाज निश्चित थोडासा चप्पल झाला तो खेळण्याचा प्रयत्न देखील आपण प्रॉपर त्याच्या बॅटमधून पाहिला, मात्र चेंडू आणि बॅटमधून त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक उत्तम चेंडू चाताळणी करताना गोलंदाज अंकुश मात्रे. सौभाग्यवती अस्मिता राजे चौधरी, विद्यमान नगरसेवका भिवंडी मनपा. आउट ऑफ इनसाइडचा फाटका साधला. चेंडू गाडी क्षेत्ररक्षक दक्ष यास वेल जज कैच, बिग विकेट. बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते गेंदबाज. बिग लो मोटा सौभाग्यवती अस्मिता राजे चौधरीच्या भिवंडी मनपाच्या विद्यमान नगरसेवक आहेत आणि भरालदेवी ताडाली संघाच्या सर्व आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या संघाने देखील पहिल्या दिवसापासून एक जबरदस्त खेळ या मैदानामधून केला. पहिल्या दिवसामधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी त्या संघाने केली. पहिल्या दिवसामध्ये हा संघ क्वालिफाय देखील झालेला आहे. ओव्हर क्रमांक पहिला आणि शेवटचा चेंडू हाताळताना गोलंदाज अंकुश. नेक्स्ट बॅट्समॅन बाटल येतो मैदानामधून श्रीराम. चला थोडासा स्पीडअप करा, बेल कमी घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश. रायटाम फक्त ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू येतो शॉर्ट सेल्या मिडॉनला. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्येकडे पुढे सकते. धावसंख्या होती ती 5. एक बाद 5 महत्वाचा फलंदाज बाद झालेला पण पाहिला.
योगेश दळवी याला. तर पहिल्या ओव्हरचं अपडेट पाहिलं तर पहिल्या ओव्हरमधून खऱ्या अर्थानं गोलंदाजचं वर्चस्व आपण पाहिलं. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून, चांगला भरपूर खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. पहिलं षटक जर आपण एकंदरीत पहिल्या षटकाचं टायमाचं अपडेट पाहिलं तर फक्त 4 मिनिटं घेतलेली आहे. चांगली गोष्ट आहे. चला असंच सहकार्य करा. पुढील सामन्यासाठी मी आवाज गीत आलं. नेक्स्ट बघा, दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज गीत म्हात्रे. पुढील दोन संघांनी देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं. एका बाजूला ज्वाली कामतगर तर दुसऱ्या बाजूला जोशी 11 भादवड. जोशी 11 भादवड संघ देखील या स्पर्धेमध्ये अतिशय अव्वल दर्जाचा खेळ केलेला आहे. सांघिक कामगिरी या संघाची अतिशय उत्तम राहिलेली आहे. मात्र पहिल्या 2 सामन्यामधून थोडंसं बॅकफुटला आपण संघ पाहिला. ज्वाली कामतगर एक सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने एक उत्तम संधी होती, मात्र त्या सामन्यामधून देखील हा संघ पराभूत झाला. सलग 2 सामन्यामधून हा संघ थोडासा पराभूत झालेला आहे. आता उर्वरित 2 सामन्यामध्ये निश्चितच एक फार मोठी कामगिरी करावी लागेल या संघाला या स्पर्धेमधून इन ॲक्शन मध्ये राहण्यासाठी. तर गोलंदाजी आपण देखील थोडंसं त्वरा करा, बेल कमी घ्या प्लीज. नेक्स्ट टाइमच्या थोडासा बाहेरचा चेंडूला फक्त स्वीप केलंय. ऑन साइडला चेंडू जातोय शॉर्ट फाईनला. एक कंप्लीट. खऱ्या अर्थाने चेंडूचा उत्तम समाचार होता, तसा मात्र फलंदाज घेता आला नाहीये. हाफ टेकर मध्ये चेंडू शॉर्ट पेस डिलिव्हरी येते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गीत. या ठिकाणी मात्र चेंडू ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जातो शॉर्ट तडम्यानला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळतं. फक्त आणि फक्त एक धाव. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गीत. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. या सवॅल जज कॅच अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी केला जातोय आणि क्रिकेटमधून झेलला देखील फार महत्वाचं स्थान असतं. घे कॅच जिंका मॅच, लेलो कॅच जितो मॅच, कॅच विन द मॅच असं समीकरण आपण नेहमीच क्रिकेटमध्ये पाहत असतोय. आणि महत्वाचा झेल कलेक्ट करताना हा क्षेत्ररक्षक. नेक्स्ट बॅट्समन दहा चेंडू मधून फक्त आतापर्यंत खर्च झाल्यात 8 धावा. काय कमालीचा परफॉर्मन्स गोंधळी संघाने देखील या स्पर्धेमधून केलेला आहे. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः यष्टीरक्षक या ठिकाणी मात्र झेल सुटला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि या दरम्यान एक 2 धावा घेण्याची संधी. क्रिकेटमधून खऱ्या अर्थाने झेलला फार महत्वाचं असतं. या 2 धावेने संघाची धावसंख्या 10 वर पोहोचते. ओव्हर क्रमांक 2 शेवटचा चेंडू मला वाटतं शेष असावा. गोलंदाज गीत मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपण पाहिली. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 5 धावा. एक महत्वाचा फलंदाज देखील ज्यांना बाद केलेले आहेत. या अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फॅक.
सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची सांगता आपण पाहिली. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक दुसरं संपलं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकफूट वापर संघ पाहतोय. चौथा हिरवा मानकुली. 12 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावा आलेले फक्त आणि फक्त 10. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. व्यक्ती पहिला सांगित तिसरं गोलंदाज येतोय संजय म्हात्रे. पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला निश्चित थोडासा बॅकफूट लाभ संघ साजेशी कामगिरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये करता आली नाही चौथा हिरवा मानकुली संघाला. मात्र उर्वरित अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या 12 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज संजय म्हात्रे. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. चेंडूला पुलचा पाटका आहे. चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क? यास, खराब चेंडू, उत्तम प्रहार. अतिशय दर्जेदार षटकार फलंदाज प्रेम माळी याच्या बॅट मधून. धावसंख्या 16. पुन्हा एकदा गोलंदाज संजय म्हात्रे. हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. अवांतर धाव. धावसंख्येकडे पुढे सरकते. ऑन द राईज, ऑन दी ऑफचा फटका आपण पाहिला. चेंडू जातोय पॉइंटला. क्षेत्ररक्षक थोडासा थंबल होतोय आणि चेंडू बीट करतो त्या क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. गंगामाता गोंदवली. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संजय म्हात्रे. राटम. हा चेंडू देखील अतिशय खराब पद्धतीने घातला तो गोलंदाज. पंच नो बॉलचा इशारा करतात. और पट्टीच्या अतिशय बाहेरची फेक झाली होती. खराब चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज. नो बॉल. पंचांचा इशारा. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 22. आता मात्र थोडंसं कमबॅक करताना संघ आपण पाहतोय चौथा हिरवा मानकुली. संजय. हा देखील चेंडू थोडासा स्वेर आपण पाहतोय. आउट ऑफ ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. खराब चेंडूची लाईन हाताळताना गोलंदाज संजय म्हात्रे. पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी गंगामाता गोंदिवली संघाच्या माध्यमातून पाहिली. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि कुठंतरी थोडासा स्वेर चेंडू आपण पाहतोय. साजेशी कामगिरी तिसऱ्या षटकामध्ये केली जात नाहीये. या ठिकाणी मात्र अक्रॉस द लाईन थोडासा ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क झालाच नव्हता. चेंडू तो शॉर्ट सिली मिड ऑनला. दुसऱ्या धावेसाठी देखील 2 धावा. 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 25. चेंज ऑफ पेस. परिवर्तन. अतिशय चांगला चेंडू हाताळताना गोलंदाज. थोडीशी चेंडूची गती कमी केली होती.
लालसा दिली होती फलंदाजाला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आले नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा झाली. या बरोबर संघाची अद्यव स्थिती आपण पाहतोय. धावसंख्या ती 25. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज संजय म्हात्रे. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका आहे. दोन धावा कंप्लीट झाले होते. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. आउट ऑफ इनसाइड. नेक्स्ट बॅट्समन येतोय अविनाश. संघाचा कॅप्टन आहे अवी. आता मात्र एक बेन्नीची जोडी इन ऍक्शन मध्ये पाहतोय. चौथा इरमा मानकुली संघाची. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू जाईल जाईल आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस टू व्हेरी वंडरफुल. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा फटका आपण प्रेमनाथ माळीयाच्या बॅटमधून पाहिला. चेंडू सरळ सरळ सीमेच्या बाहेर जाणारा एक उत्तुंग षटकार. तर या साधावेने आता मात्र परिपूर्ण कमबॅक करतो संघ. चौथा इरमा मानकुली. एकंदरीत संघाची धावसंख्या झाली 3 षटकांची अंती 33-3. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 11 धावांची सरासरी. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज शशिकांत पाटील. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. खास करून युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत त्या प्रेक्षकांचं मनापासून कौतुक. चला, ज्वाली स्पोर्ट्स कामतगर आणि जोशी 11 भातबड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज शशिकांत पाटील. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतो. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. फेक मात्र थोडीशी अंडरआर्म झाली होती. या दोन धावांनी संघात धावसंख्या होती ती 35. अद्यव स्थिती संघाची आहे 35. अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. खऱ्या अर्थाने फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं गरजेचं असतं आणि एक्झॅक्ट तेच मैदानावर पाहिलं. चेंडूची लाईन लवकर क्विक रीड केली. ऑन सेटचा बिग ब्लास्ट आपण पाहिला आणि चेंडू बघता बघता सीमाच्या बाहेर जाणारा एक नेत्र दीपक षटकार. फलंदाज अवी ना, अवी याच्या बॅटमधून. आता मात्र विशाल लक्षाकडे वाचाल करताना संघ आपण पाहतोय. चौथा इरमा मानकुली. अद्यव स्थिती संघाची. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक दक्ष यास वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट त्या ठिकाणी कॅरी केले जातो आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी अवी याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन सदाशिव.
नेक्स्ट बॅट्समन सदाशिव. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्गाचा पंचांना क्रॉस करून राटम ओव्हरचा मार करताना हा चेंडू मात्र फुलेंचा ऑनसाईडचा फटका मात्र प्रॉपर सजवता आला नाहीये. चेंडू जातो मिडी विकेटला थोडंसं थंबल होताना क्षेत्ररक्षक मात्र एकच धाव. प्रदीप पाटील त्या ठिकाणी थोडंसं थंबल होताना व्यवस्थित चेंडू त्याला कॅरी करता आला नव्हता. मात्र एकच धाव कंप्लीट झाली. एक धावणी संघ धावसंख्या 42. आता मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याची संधी प्रेम माडियाला. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 42 धावा धावफलकावर. पुन्हा एक धावन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण झालं. फेक थोडीशी मात्र थोडीशी अंडरम झाली आणि खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी एक धाव ठिकाणी 2 धावा कन्वर्ट झाल्या. धावसंख्या 44. 4 आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू हाताळताना गोलंदाज. शशिकांत. फुल्यांचा चेंडू आणि हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. या साध्या बेनी सांगत आहोत 50 ना 50. अतिशय दमदार चांगला फटका उत्तम फटका शेवटच्या चेंडूवर पाहायला सांगत धावसंख्या 6 ने पुढे सगळी धावसंख्या होती ती 50. तर जाऊया आपण करूया महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. दोन्ही संघाचे कॅप्टन या. आज युट्यूबच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आहेत आणि ते प्रेक्षक खास करून गंगा माता गोंदिवली संघाचे सिनियर प्लेयर खास करून आमचे विनोदजी म्हात्रे असतील DDC बँकेचे ब्रांच मॅनेजर जे आहेत आणि उत्तम क्रिकेटर देखील आहेत गंगा माता गोंदिवली संघाचे विनोद म्हात्रे, आमचे नानाजी असतील, प्रेमनाथ म्हात्रे असतील, सिनियर खेळाडू या सर्वांनी ऑर्गनाइज कमिटीला खास करून गंगामाता गोंदिवली संघाला ऑल दी बेस्ट केले. मी सर्वांचं मनापासून कौतुक करतो. आपण सध्या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता आणि आपण आमच्या स्पर्धेला लाईक करता. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करू एक महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक. एका बाजूला ज्वाली स्पोर्ट्स कामतगर तर दुसऱ्या बाजूला जोशी 11 भातवड. मान्यवर कक्षामधून मी आवाज देऊ इच्छितो. नुकतंच खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी ज्यांचं आवर्जून येणं या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्या सौभाग्यवती अस्मिता राजेश चौधरी विद्यमान नगरसेवका भिवंडी मनपा त्यांच्या समवेत पंचायत समितीच्या माजी सभापतींनी विद्यमान सदस्य सौभाग्यवती ललिता प्रताप पाटील आणि त्याचबरोबर अस्मिता राजेश चौधरी यांच्या सुकन्या दिव्या समीर पाटील चित्रंगी आपण देखील यायचं. या चारही मान्यवरांना विनंतीशील आपण एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी करायचं. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते दिव्या ये बाबू ये राहू दे ये. उपस्थित मान्यवरांच्या माहितीसाठी स्पेशल कॉइन आहे खास दमन दौऱ्यासाठी बनवलेले गोल्ड आहे. एका बाजूला जोशी 11 संघाचे कॅप्टन सुभाष पाटील तर दुसऱ्या बाजूला ज्वाली कामत संघाचे कॅप्टन अवी दिव्या समीर पाटील हिच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. 4 षटकार निर्धारित सामना कोण कॉइन कॉल करू तुम्ही. चला सुभाष भाऊ काय म्हणणं आहे दिव्या. आणि एक्झिट मला वाटतं ते चाललेलं आहे. मान्यवरांचं खूप खूप आभार. त्यांना हे करा ऑल दी बेस्ट करा. मान्यवरांचं खूप खूप आभार. मित्र आपल्याकडे वेळ फार कमी फक्त एका स्वरामध्ये आपण आपला निर्णय सांगायचा आहे. फलंदाजी
एक धाडशी निर्णय या ठिकाणी जोशी इनोड संघाने घेतलेल्या फलंदाजी करण्याचा दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट, खूप खूप शुभेच्छा. जाऊया आपण पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये, त्या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित झालेले त्यांना करूया या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. मी चित्रांगी पाटील हिला विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते प्रथम सौभाग्यवती अस्मिता राज चौधरी या माऊलींचा पण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. आज खऱ्या अर्थानं वेलात वेल काढून भिवंडीवरून त्यांनी बिलॉंग करतात, या ठिकाणी दमण या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि अस्मिता वहिनींचा मला वाटतं संघ देखील या स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये पहिल्या दिवसामधून पहिला वरालदेवी ताडाली ज्या संघानं उत्तम कामगिरी देखील या ठिकाणी केलेली आहे, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. आणि अस्मिता वहिनींच्या वतीनं मला वाटतं एक दिवसाच्या जेवणाची देखील सोय आहे पूर्ण संघाची, खास करून व्हेज. त्यानंतर चित्रंगी आपण दिव्या पाटील, दिव्या समीर पाटील हिचं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं, ती देखील आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. त्यानंतर चित्रंगी आपण सौभाग्यवती ललिताताई यांचं देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. सर्वांचं मनापासून धन्यवाद. युगान ये बेटा इकडं. त्यानंतर भिवंडीचा यंग जनरेशन युवा नेतृत्व आपण पाहतोय, भिवंडीचा भावी नगरसेवक म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे आम्ही पाहतोय सन्माननीय भिवंडी मनपाचा ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय निलेश चौधरी साहेब यांचे पुतणे, भिवंडीचे कदाचित ते भावी आमदार देखील असू शकतात, नो डाऊट. युगांजी चौधरी यांच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातोय. विनोदजी काटेकर यांच्या शुभ हस्ते, तिकडे बघा कॅमेरा इकडे. भिवंडीचं युथ आयकॉन यंग जनरेशन आदित्य वानखडे यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया. आदित्य याचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. जाऊया पुन्हा एकदा आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी सज्जत म्हणजे परमिता तालुक्याचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकुली. आज खऱ्या अर्थानं चित्रांगी ही देखील या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. मी अस्मिता बहिणीनं विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते तिचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बाबू चित्रांगीचं स्वागत आणि सन्मान. आई एकविरा देवीची आग्रे आणि कोळ्यांची शान. नाही घे बाबू घे ना, घाल ना. आई एकविरा देवीची टोपी या ठिकाणी तिला दिली जाते. नेहमीच्या स्पर्धेची तिला आठवण राहील. धन्यवाद सर्वांचं. ऑल टू कॉम्बॉक्स. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. आपण मान्यवर कक्षामध्ये अतिथी देवो भव मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलेला आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका राजेश चौधरी साहेबांच्या सौभाग्यवती अस्मिताताई राजेश चौधरी आणि त्यांच्या समवेत आमच्या भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती आणि राणाल ग्रामपंचायतचे प्रभारी किंग मेकर सरपंच प्रताप पाटील साहेबांच्या सौभाग्यवती ललिताताई प्रताप पाटील. नक्की सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करून मी या सामन्याच्या दुसऱ्या सत्राला कालरमकेनी सुरुवात करतोय. तब्बल 51 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा आले 7. गोलंदाज बिंदास माली. इथे हा चेंडू बघूया ईस्टर्न रक्षकाच्या मागे शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला देवानंद भोईरनं उचललाय. एका धावीने आता संघ पोहोचलाय 8 या धावसंख्येवर. नक्की चित्रांगी पाटील इथं देखील स्वागत आणि सन्मान झालेला आहे. चित्रांगीला क्रिकेट खेळ खूप आवडतो. नक्कीच विलास स्मृती राणाल 40+ असो की रेग्युलर नेहमीच अगदी टीव्ही स्क्रीनवर चित्रांगी पाटील देखील गावच्या आपले लाडक्या संघांचा खेळ पाहत राहते. चित्रांगी पाटील तुझं देखील स्वागत. दमन चषक 2024 मध्ये चांगला चेंडू. इष्टरक्षक योगेश दलवीचं चांगले इष्टरक्षण.
पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि बिनबाद 8. 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर मात्र बिंदास मालीनं 5 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केले 4. नक्कीच अगदी 3 मिनिटं 35 सेकंड मध्ये पहिला ओव्हर कंप्लीट झालेला आहे. यानंतर आपण सामना पाहणार आहोत जॉली स्पोर्ट कामतगार आणि जोशी इलेव्हन भादवड अ. नक्कीच या सामन्याची नाणेफेकी अस्मिताताई राजेश चौधरी यांच्या शुभ हस्ते झालेली आहे. दमान चषक 2024 आजचा तिसरा दिवस. युगांजी चौधरी राजेशजी चौधरी यांचे चिरंजीव आहेत आणि आदित्य वानखडे आणि नक्कीच अस्मिताताई यांच्या सुकन्या देखील आहेत. दिव्या समीर पाटील आमच्या सर्व आजच्या मुख्य मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. हा फटका ऑन साइडला चेंडू चाललाय कव कॉर्नर रिझन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित. दुसरीचा प्रयत्न आहे. प्रेमनाथ मालीनं चेंडू उचलला होता. 2 धावा या चेंडूवर पूर्ण झाली आहेत. संजय म्हात्रे आणि अंकुश म्हात्रे ही गंगामाता गोंदवली संघाची सलामीर जोडी. 7 चेंडू मध्ये बनवले 10. आता येणाऱ्या 17 मध्ये बनवायचे अजून 41. 51 धावांचं लक्ष आहे. अविनाश मालीचा चेंडू अगदी वाईडिश लॉंग ऑनला. प्रेमनाथ माली चेंडूच्या खाली आणि टिपला जेल. फलंदाज बाद अंकुश म्हात्रे. पहिलं विकेट अविनाश मालीच्या खात्यामध्ये. नक्कीच अविनाश माली 4वा मानकोली संघाचे संघनायक आहेत. माजी सरपंच ग्रामपंचायत मानकोली. नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व. सध्या 4वा मानकोली संघाची जबाबदारी अविनाशच्या खांद्यावर आहे. पहिला सामना जरूर गमावलाय मात्र या सामन्यातून सुरुवात चांगली आहे. प्रथम फलंदाजी करताना 50 बनवल्यात आणि 51 धावांचं लक्ष उभं केलंय गंगामाता गोंदवली संघासमोर. नवीन फलंदाज शशिकांत पाटील. नक्कीच या आधीच्या सामन्यात त्यांनी एका मोठ्या संघाला पराभूत करण्याची कामगिरी केलेली आहे. जॉली स्पोर्ट कामतगार संघाला पराभूत करून गंगामाता गोंदवली संघानं दमन चषकाच्या पहिल्या विजयाची नोंद केलेली आहे. 8 चेंडू 10 धावा आलेत. आता 16 मध्ये अजून 41 धावांचं लक्ष बाकी आहे. अतिशय चांगली स्पर्धा दमन चषक 2024 आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातून आपण आजच्या दिवसातला 5वा सामना मैदानातून पाहतोय. अविनाश ओव्हर द विकेट. इथे हा चेंडू ऑन साइडला चेंडू चाललाय. शॉर्ट मिड विकेट रिझन मधून डीप मिड विकेट सीमारेषेकडे. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. संतोष सदाशिव आहेत. एक सिंगल धाव. सिंगल न धावसंख्या डबल 1 11 लागलेली आहे. अविनाशनं आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरचे 3 चेंडू फेकले. 3 धावा देत 1 विकेट आपल्या नावावर कोरले. वाह गुड बॉल. अगदी डोक्याचा पुरेपूर वापर करून अगदी स्लोवर चेंडू टाकलाय. इष्ट्यांच्या मागे योगेश दलवी चांगलं इष्टरक्षण करताना. इथे हा चेंडू देखील कमी गतीने फेकलाय. चेंडू चाललाय शॉर्ट फायनिंगला. तिथे संतोष केनी आहेत. चेंडूला उचलून फेकी पर्यंत इथे 2 पूर्ण केले. तिसरीचा प्रयत्न अपुरा असेल. नक्की संतोष केनीकडून हा चेंडू फेकला गेला होता. इथे 1 होती तिथे 2 आणि तिसरीचा प्रयत्न सफल. फलंदाज संजय म्हात्रे बाद झाले आहेत. दुसरी विकेट आहे गंगामाता गोंदवली संघाची. संजय म्हात्रे बाद झालेत. काय पंच फलंदाज बाद आहेत की ना बाद आहेत? बाद आहेत. येस चला चला नवीन फलंदाज लवकर तयार व्हा. नाही फलंदाज थांबले म्हणून विचारला. जितेंद्र वैती सर आणि सूर्यकांत मोरे सर. येणारा जाणारा फलंदाज आपण तयार ठेवा. संघनायक गंगामाता गोंदवली. नवीन फलंदाज मैदानामध्ये गीत म्हात्रे.
नक्कीच गीत म्हात्रेला पहिल्या सामन्यातून सामनावीर राकेश म्हात्रेनं आपली ट्रॉफी त्याला दिली होती. नक्कीच चांगला खेळाडू आहे. बघूया 3 स्टार मूव्हीज आमचे परम मित्र किशोर भाऊ म्हात्रे, राहुल भाऊ म्हात्रे आणि नरेंद्र पाटील 3 स्टार लाईव्हचे मालक आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेला आणि गंगामाता गुंदवली या संघाला शुभेच्छा दिलेत. नक्कीच बघूया अविनाश मालीचा चेंडू गीत मात्रेसाठी अगदी स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला समोर ठेवलाय. एका टप्प्याने प्रेमनाथ मालीनं चेंडूला उचललाय. इथे धावबाची संधी होती मात्र गीत म्हात्रे आपल्या घरामध्ये सुखरूप. या चेंडूवर 1 धाव आली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 बाद 7च्या सरासरीनं 14 धावा गंगामाता गुंदवली संघाने बनवलेत. बघा आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर जोशी साहेबांनी सर्व संघांना सतर्कीचा इशारा दिलेला आहे. ज्या संघामध्ये कमी वय वर्षाचे खेळाडू जर आपण खेळवत असाल तर त्याची पूर्व सूचना संघटनेला द्या, अन्यथा कमिटी तर नावं लिहून ठेवणारच आहे. ज्या संघामध्ये कमी वयाचा खेळाडू खेळवला आणि त्याच्या पेपरची जर तपासणी करून तो खेळाडू दोषी आढळला तर आपल्या संघटनेतून कायमचा त्या खेळाडूला बाद केला जाईल आणि संघाला 3 स्पर्धा बाद. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवतोय. आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेशी संलग्न असलेल्या सर्व संघांना ही सूचना आहे. 10 मिनिटं 7 सेकंड मध्ये पहिले 2 ओव्हर कंप्लीट केलेले आहेत. चांगलं सहकार्य आहे. चौथ्या मानकुली संघाचं नवीन गोलंदाज आलाय योगेश. योगेश एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या सामन्यातून संधी दिली नव्हती मात्र या सामन्यातून संधी अविनाश मालीनं योगेशला दिलेली आहे. 2 ओव्हर मध्ये धावा बनवायचे आहेत. 37 धावा पहिल्या 2 ओव्हर मध्ये बनवलेत फक्त 14 आणि उर्वरित 2 ओव्हर मध्ये आता बनवायचे आहेत 37. बघूया गोलंदाज योगेश दलवी. हा पहिला चेंडू काय कमालीचा चेंडू वलवलाय फिरवलाय. अगदी लेग ब्रेक च्या अंदाजाने हा चेंडू टाकलाय. वा चांगली सुरुवात. दमन दौऱ्याचा पहिला चेंडू योगेश दलवीनं हे आज मातीच्या खेळपट्टीवर टाकलेला आहे. हा चेंडू देखील समोर ठेवलाय. सलग दुसरा चेंडू डॉट. योगेश दलवीची खासियत आहे एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कुवत ताकद या खेळाडूमध्ये आहे. चांगला खेळाडू. आता उर्वरित 10 मध्ये 37. आव्हान कठीण होत चाललंय गंगामाता गुंदवली संघाला. बघूया इथे अजून एक डॉट. पहिल्या मॅच मधून संधी का दिली नव्हती याचं उत्तर देताना योगेश दलवी. चांगली गोलंदाजी. पहिले 3 चेंडू तर योगेशच्या नावावर आणि अजून चौथा चेंडू डॉट. क्या बात आहे. अप्रतिम. अतिशय चांगल्या गोलंदाजीचा नमुना योगेश दलवी पेश करताना. 12 मध्ये 37 होत्या आता 8 मध्ये 37 येऊन सामना थांबलाय. गणेशदादा केनियनचा संघ आपण पाहतोय. चौथ्या मानकोली तर दुसऱ्या बाजूला भानुदास पाटील भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती यांचा संघ, विनोददादा पाटील यांचा संघ. आणि हा 5वा चेंडू देखील बघूया. अविनाशची इथे हाती घाई. नक्कीच चेंडूला अगदी स्टंपवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. 1 धाव आली 5व्या चेंडूवर. नक्कीच पंचांचा इशारा आला नाही म्हणजे हा चेंडू बॅटला स्पर्श झालाय. आता 7 मध्ये 36. आता खांद्यावरचं ओझं डोक्यावर गेलाय गंगामाता गुंदवली असं म्हणायला हरकत नाहीये. हा चेंडू बघूया ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिझनला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. धाव मिळेल. एक दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. 3 ओव्हर धावा बनवल्यात 17 म्हणजे 18 चेंडू आणि 17 धावा. पहिल्या मॅच मधून ज्या संघाने 44 धावा चेस केल्या त्या संघाला या सामन्यातून कुठेतरी थांबवलाय.
चौथ्या मानकुली संघाच्या गोलंदाजाने 18 मध्ये दिले 17 आणि उर्वरित आता 6 मध्ये बनवायचे आहे 34. म्हणूनच मित्रांनो क्रिकेटला निश्चितीचा खेळ म्हटलाय. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित नाहीये. शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन गोलंदाज सदाशिव. चौथ्या मानकुली संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची संघातून ओळख आहे. बघूया अविनाश माली खुश असेल, गणेशदादा केनी देखील खुश असतील, कारण की पहिला सामना गमावल्यानंतर खेळाडूंना स्वतःचा मनोबल खचू दिला नाहीये, हे फार महत्वाचं आहे. बघूया शेवटचा 6 चेंडू घेऊन आलाय चौथ्या मानकुली संघाचा गोलंदाज. बघा 13 मिनिटं 19 सेकंड मध्ये 3 ओव्हर टाकलेत. वा, सदाशिवचा चेंडू अगदी विकेट टू विकेट आपण चेंडू पाहिलाय. सरळ बॅटनं चेंडूला खेळलाय. प्रेमनाथ मालीनं चेंडूला उचललाय. धाव मिळेल फक्त एक. एका धावेने संघाची टोटल 19 चेंडू मध्ये 18 आणि आता 6 मध्ये बनवायचे आहेत. 5 मध्ये 33. आव्हान कठीण आहे मात्र अशक्य नाहीये. फलंदाजीला चांगली सुरुवात झाली तर आशा जिवंत होतील. गुंदवली संघाच्या इथे इनसाइड आउट उडवलाय. संतोष झेलच्या खाली टिपला झेल आणि फलंदाज फेल. शशी पाटील बाद झालेत. तिसरा विकेट गंगामाता गुंदवली संघाचा. आणि आता मैदानामध्ये चाललाय पहिल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू. अतिशय चांगली गोलंदाजी केली. या दुसऱ्या सामन्यातून आपण पाहिले तर बिंदास मालीनं पहिल्या ओव्हरमध्ये 8, अविनाश मालीनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 6, तर योगेश दलवीनं तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3 आणि सदाशिवनं आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. 1 धाव आणि 1 विकेट. राकेश मात्रे युनिट नंबर 5 वर. बघूया सदाशिव ओव्हर द विकेट न हा चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकलाय. इथे प्रेमनाथ माली झेलवर का आले नाहीये हा प्रश्न चिन्ह असेल. झेल अगदी घेण्याची संधी होती मात्र त्यांनी विचार केला असेल जास्त मेहनत करून आता फायदा नाही, अजून पुढे सामने खेळायचे आहेत आणि नक्की सामना जवळजवळ मानकुली संघाच्या बाजूने आहे असं म्हणायला हरकत नाही. धावा म्हणलेत 20, अजूनही बनवायचे आहेत 31. 3 चेंडू मध्ये आता धावा बोलून फायदा नाही, आता फक्त चेंडूच बोलावे लागतील. किती बाकी आहेत. हा विकेट येईल. अविनाशनं टिपला झेल डीप मिड विकेट रिटर्नला आणि या ओव्हर मधली दुसरी विकेट सदाशिवच्या खात्यामध्ये. राकेश मात्रे आउट. गुंदवली संघाला या सामन्यातून काहीसा शांत ठेवलाय. याचं कारण चौथ्या मानकुली संघानं गोलंदाजी चांगली केली आणि फलंदाजी करताना देखील 50 धावा बनवल्या होत्या. पहिल्या सामन्यातून 44 विजयासाठी होत्या मात्र फक्त 28 बनवल्या. मात्र तो सामना विसरून दुसऱ्या सामन्यात चांगली सुरुवात केली आणि हा सामना जवळजवळ आपल्या संघाच्या बाजूने वळवलाय. शेवटचे 2 चेंडू सदाशिव आणि हा चेंडू देखील आला आहे. इथे वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावा झालेत 21. फक्त 2 चेंडू विजयापासून दूर आहे मानकोली असं म्हणायला आता हरकत नाहीये, कारण की 2 मध्ये 30 क्रिकेटच्या पुस्तकात नाहीयेत. हा फटका बघूया. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज सदाशिव. वेल जज कॅच. सिली मिडॉनला हा झेल टिपलाय आणि या ओव्हर मधला तिसरा विकेट सदाच्या खात्यामध्ये. शेवटचा 1 चेंडू या सामन्यातून शिल्लक आहे. बघूया. गंगामाता गुंदवली दुसरा सामना खेळतायत. 1 विजय आणि 1 पराभव. तर मानकोली संघाला देखील तसंच रिझल्ट होईल. 1 विजय 1 पराभव.
नवीन फलंदाज मैफात म्हात्रे. शेवटचा एक चेंडू आहे. नक्कीच यानंतर जे दोन संघ आहेत लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जॉली स्पोर्ट कामतगार आणि चौथा जोशी इलेव्हन भादवाड मैफात. बघूया शेवटच्या चेंडूवर डॉट, विकेट, चौकार, षटकार, वाईट, नो की सिंगल डबल. आणि हा चेंडू आलाय डॉट. इथे सामना जिंकलाय चौथ्या मानकुली संघानं. दमान चषकाचा हा पहिला विजय चौथ्या मानकुली संघाच्या नावावर. नक्कीच दोन्ही संघ 2-2 सामने खेळलेत आणि दोन्ही संघांचा एक विजय एक पराभव आतापर्यंत झालेला आहे. अभिनंदन चौथ्या मानकुले आणि हडलक टफ लक गंगामाता गुंदावली या सामन्याचा सामनावीर. नक्कीच ज्यांनी 10 चेंडू मध्ये एक चौकार 3